तर जाऊया मैदानाच्या आत आणि सामना जसा सुरू होईल इथे आवाज असेल आदरणीय प्रवीण गायकवाड सरांचा. थँक्यू. आणि पहिला चेंडू लॉंग स्टॉपला जातोय चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या कैलासवासी म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब गारगाव तालुका संगमनेर आयोजित स्वर्गीय शेखर शेळके चषक 2026 सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अमोल घोडेकर स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटच्या रीच पासून थोडासा दूर चेंडू ठेवला. फ्रंट चेक केला जाईल आणि इथे एक सन्मान आपल्याला ठिकाणी संपन्न करायचा मसुंडी गावचे माजी उपसरपंच आणि यांचं योगदान सातत्याने अगदी आपण पाहतोय. आपल्या या स्पर्धेला सुद्धा लाभलेलं आहे. स्वर्गीय शेखर शेळके चषकासाठी 5,000 रुपयाची देणगी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे ते आदरणीय संभाजीराजे बुडके साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर विनंती राहील संभाजीराजे बुडके साहेब आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती आपणास असणार आहे. मसुंडी गावच्या सरपंच आमच्या सीमाताई बोडगे आणि निर्णय आलाय नो बॉल. त्यांचे आहो माननीय श्रीमान आदरणीय आमचे बाळासाहेब बोडगे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. श्रीमान बाळासाहेब बोडके साहेब आपलं मी मनापासून सरपंच साहेबांचं मनापासून स्वागत आहे. अविनाश वाघ साहेब आणि गणेशरावजी वाघ साहेब दोघांचा सन्मान होतोय. सन्मान घेण्यासाठी या त्याचबरोबर सज्जनजी थोरात मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सज्जन थोरात विनंती आहे सज्जन भाऊ आपला सन्मान होतोय. शेखर वरती प्रचंड प्रेम असतं सज्जन भाऊ. आणि सज्जन थोरात यांच्या वतीने शेखर शेळके यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सज्जन भाऊ पूर्णपणे मोठा गाव बंद होतं परंतु सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बिस्लरी सौजन्य खास सज्जन भाऊच्या माध्यमातून होतो. शेखर शेळके यांचे खूप जवळचे सहकारी आणि हा खास मित्राच्या नावाने हा चषक आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सज्जन भाऊ या आपला सन्मान आपण स्वीकारा. फोटो कॉम्बॉक्स प्रवीण गायकवाड सर. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. निर्णय तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये युवा मराठा चषकाचे ऑर्गनायझर आणि आपल्या संगमनेरमध्ये पहिल्यांदाच स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ क्रिकेटची स्पर्धा जी घेतली होती ते युवा मराठा प्रतिष्ठानचे असणारे संस्थापक नगरसेवक अमोलभाऊ कोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अमोलभाऊ कोडे यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता ते पण नगरसेवक आणि त्याचबरोबर आमचे मित्र युवा मराठा चषकाचे ऑर्गनायझर संदीप देशमुख सर यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत. जनार्दन शेठ आहेर पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान संपन्न केला जातोय. अमोलभाऊंना मनापासून धन्यवाद राहील. संदीप देशमुख सरांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सर आपण सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती राहील. फोटो कॉम्बॉक्स प्रवीण गायकवाड. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अमोल घोडेकर स्ट्राइक एंड वरती आहे. अनिकेत हे महत्वाचं षटक हाताळत असताना षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती जारी आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. अप्परकटचा फटका अमोल घोडेकरच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय
धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना अतिशय दर्जेदार फलंदाजी आजच्या दिवशी देखील अमोलच्या बॅट मधून आपण हे नेत्रदीपक फटके पाहिले होते. ओ पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर हेड डीप लागते आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतो आहे 2 धावा प्राप्त केले जातील. कॉपी बुक स्टाईल फटके नेहमीच अमोल घोडेकरच्या बॅट मधून आपण सातत्यानं पाहतो आणि जोडगोळी आहे नारायणगाव गावाची. अमोल घोडेकर एका बाजूला दुसऱ्या बाजूला स्ट्राईक इन वरती तर अनिकेत षटक क्रमांक पहिलं टाकत असताना यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट वाईड लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि अमोल घोडेकर परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. पहिला धक्का, पहिला करंट, पहिला झटका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार स्पर्धा या युट्यूब चॅनल वरती सायप्रित लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती क्रिकेटची स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय जनार्दन पाटील आहेर स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व जनार्दन पाटील आहेर यांच्याकडे सर्वजण पाहत आहेत. भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा तब्बल 22 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र आयोजन केलं गेलं. हो यावेळेला बॅटच्या रिच पासून पुन्हा एकदा थोडासा दूर ठेवला चेंडू. षटकाची होती समाप्ती. पहिलं षटक संपले. तब्बल 22 धावा त्या ठिकाणी येताना ज्या पाहायला मिळत आहेत. अनिकेत रोटेचं षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी संपताना पाहायला मिळतंय. 22 धावा. आनंद घ्यायचा आहे विनंती असेल. धन्यवाद. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. पाहायचंय कोणत्या गोलंदाजाचा उपयोग केला जातोय. एका बाजूला देवा उद्योग समूह कर्दुले हारिया तालुका पारनेर तर दुसऱ्या बाजूला आरजी ग्रुप स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान स्वर्गीय शैलेश सातपुते स्पोर्ट क्लब नारायणगाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जुन्नर विरुद्ध पारनेर, पारनेर विरुद्ध जुन्नर अशी लढत आपल्याला जी पाहायला मिळते. पारनेर तालुक्यातील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो तो मधुर धुळे षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी तयार झालाय. खर तर राजू पाटे आणि मधुर धुळे या दोन्ही खेळाडूंकडे आयकॉन म्हणून नक्कीच पाहिलं जातं. अनेक स्पर्धेमध्ये त्यांना मोठी मागणी आहे आयकॉन म्हणून.
आणि या अशा दोन खेळाडूंची गाठ आमने सामने पडताना पाहायला मिळते. मधुर धुळे टू राजू पाटे. डावखुरी आता तर तेज पुंज तारा स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. ओ उलट्या दिशेला फटका खेळायचा होता त्या ठिकाणी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरची धावा आहेत त्या 22 धावा. पहिला चेंडू मधुर धुळेनं डॉट टाकलाय. यावेळेला अक्रॉस द बॅट आडव्या बॅटनं मिड विकेट रिझम मध्ये ठोकला. दर्जेदार षटकार राजू फटका पाटील. असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. राजू पाटे नावाचं वादळ कित्येक मैदानावरती घोंगावताना पाहायला मिळतंय. ठोकला दर्जेदार षटकार मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला लीडिंग एज राजू पाटेला परतावं लागेल. महत्वाची दुसरी अगदी आपण पाहतोय ही पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. राजू पाटे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. अनेक क्रिकेटचे रसिक त्यांची पावले या क्रीडांगणाकडे ओढावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाळ्यांच्या गजरात तर राजूचं स्वागत केलं जात आहे. सुरुवात तर दमदार करून दिली एका बाजूला, परंतु खूप महत्वाची विकेट राजू पाटेची. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आयकॉन सुशांत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. क्रिकेट खेळ आहे, कोण कोणत्या संघाकडून खेळेल हे सांगू शकत नाहीये. सोन्या गायकवाड तसं जर पाहिलं तर सातत्यानं जे संघ क्षेत्ररक्षण करतोय त्या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आज त्यांच्या विरोधात खेळावं लागतंय. आयकॉन म्हणून अगदी आपण पाहतोय समाविष्ट करून घेतलंय नारायणगाव टीमने. आणि या सुशांत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. टाकळी डोकेश्वर गावापासून झालेली सुरुवात त्यानंतर अगदी आपण पाहतोय नामांकित संघांनी खेळवलं. आणि खास करून अमराज मृत्युंजय पुणे या संघामध्ये देखील सातत्यानं सद्यस्थितीला खेळताना पाहायला मिळतो हा सुशांत गायकवाड. डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा स्ट्राईक एंड वरती उभा आहे. हो यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला हलक्याशा हाताने चेंडूला खेळून काढलं. प्रवीण गावडे चेंडूला उचलतोय, त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. लेग बाईकची ही धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. मधुर धुळे सातत्यानं चांगली गोलंदाजी. एक षटकार निश्चित खेळला, परंतु विकेट घेण्यात देखील यश आलं मधुर धुळेला. राजू पाटे परतताना पाहायला मिळाला. वाईड यॉर्करचा उपयोग त्या ठिकाणी केला गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या स्थिर आहे 29 धावा धावफलकावरती. मधुर धुळेचं षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना या वेळेला आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह, परफेक्ट कव्हर ड्राईव्ह, खणखणीत चौकार, 4 रन. चौकाराच्या साह्यानं धावफलक जर पाहिलं तर मात्र 33 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. धावांचा उच्चांक, धावांचा एक भला मोठा डोंगर खरं तर उभारलाय. 33 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि आता तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. अनिकेत रोडे आयकॉन म्हणून त्याला देखील समाविष्ट केले संघामध्ये. देवा उद्योग समूह, करदुले हरिया, पारनेर अनेक ठिकाणी या टीमनं विजेतेपद मिळवले. दुसऱ्या बाजूला आरजी ग्रुप, स्वर्गीय शकर शेळके, स्वर्गीय शैलेश सातपुते, स्पोर्ट्स नारायणगाव या टीमनं देखील अनेक ठिकाणी विजेतेपद मिळवले. मोठा अनुभव दोन्ही संघांकडे आहे. त्यामुळं फायनल मध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये प्रवेश करायचा असा प्रयत्न दोन्ही टीमचा असेल.
यावेळेला अगदी आपण पाहतो आहे शतरक्षक चेंडूवरती डीप थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता, एका बाजूला नकार आला अमोलचा आणि या फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज. टार्गेट 2 षटकांमध्ये मोठं उभं केलं जात आहे. अगदी आपण पाहतोय 6 षटकांमध्ये एक बलाढ्य आणि विशाल स्कोर उभारला जाईल यात चेक. कोणत्या प्रकारची शंका नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहेत कुरकुंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते रामाभाऊ पवार, आपलं देखील स्वागत असेल. त्यांच्या समेत आलेल्या सर्व मित्र परिवाराला विनंती आहे, मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन आपण सामन्याचा आनंद घ्यायचा. धन्यवाद. ओव्हर क्रमांक 3, धावफलकावरती धावा 34. यावेळेला का पॉइंटच्या दिशेला बॅकवर्ड पॉइंट लागते आपण पाहतोय. डीप मध्ये शतरक्षक चेंडूवरती येतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जातंय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा प्राप्त केल्या जातील. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. पठार भागाचं क्रिकेट पुन्हा एकदा फुलताना पाहायला मिळतंय. आदरणीय जनार्दन पाटील आहेर गेली 22 वर्ष ही संधी खरं तर उपलब्ध करून दिली. यावर्षी थोडासा आनंद आहे, थोडस दुःख आहे. आपला शकर आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्याच्या नावाचा गवगवा आपण 5 दिवस नक्कीच पाहतोय. आणि जोपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट आहे पठार भागावरती आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये स्वर्गीय शकर शेळके हे नाव अजरामर नक्कीच राहील. कारण की या पठार भागासाठी, संगमनेर तालुक्यासाठी, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटसाठी फार मोठं योगदान आहे शेखर शेळकेचं. टोटल वरची नजर टाकली 37 धावा धावफलकावरची. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 3. मार्गस्थ आहे सुशांत गायकवाड स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळाला. घेतली जाते सिंगल. एक धावच्या ठिकाणी घेतली जाते. सांघिक धावसंख्या एका धावेच्या सहाय्याने 38 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. अनिकेत रोडे इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डबल, पुन्हा 2 चेंडूवरती सिंगल त्यानं खर्च केला. मोठा फटका खेळू द्यायचा नाही. षटकार चौकारांपासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. प्रचंड गर्दी या क्रीडांगणावरती होत असताना पहिल्या मॅच पासून अगदी आपण पाहतोय. स्टेप आउट पुन्हा एकदा मिड ऑफला अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती संदीप गावडे. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी चेंडूचं केलं. कोणती धाव मिळणार नाहीये. धावफलकावरती धावा 38 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. 38 रन 38 धावा धावफलकावरती आहेत. अमोल घोडेकर स्ट्राईक इन वरती. यावेळेला पुन्हा एकदा डीप स्ट्राईकवरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट खणखणीत चौकार. ही खासियत आहे अमोल घोडेकरची. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 42 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना जो पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. चहूबाजूंनी झेंडे फडकताना पाहायला मिळत आहेत, परंतु ते झेंडे कोणत्या पक्षाचे नाहीयेत. शेखर शेळके यांची छबी त्या झेंड्यांवरती नक्कीच झळकताना आपल्याला पाहायला मिळते. सारं काही शेखर साठी 5 दिवस अगदी आपण पाहतोय. वातावरण कशा प्रकारे केले अगदी आपण पाहतोय. या ठिकाणी या विविध ठिकाणी या शेखरच्या नावाचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहेत. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
सत्कार मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. आपलं स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक अशा प्रकारचं स्वागत असेल. धन्यवाद. स्विच इटचा फटका, परंतु तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संजय गावडे करताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ चालू आहे. मधुर धुळे हे महत्वाचं चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रंगताना पाहायला मिळतोय. पठारबागचं क्रिकेट पुन्हा एकदा फुलताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची गर्दी पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं या पठार भागावरती होताना जे पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन केले जात आहे. मधुर धुळे द्वारा ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतो व्यक्तिगत आपलं दुसरं षटक टाकतोय. सांघिक चौथं षटक मधुर धुळे घेऊन आलाय. अमोल घोडेकर एका बाजूला सलविल येऊन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. शेवटपर्यंत उभं राहायचं, जास्तीत जास्त स्कोर उभा करायचा असा प्रयत्न असेल. कॉपी बुक स्टाईल फटके सातत्यानं अमोल घोडेकरचे आपण पाहिले. म्हणजे लेदर क्रिकेट मध्ये जसे फटके असतात ना, ते सगळे फटके टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अमोल घोडेकरच्या बॅट मधून स्टायलिश फलंदाजी. खरं तर अमोल घोडेकरच्या बॅट मधून आपल्याला जे पाहायला मिळते. या वेळेला पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर हेड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. भिडू साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. 47 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना अमोल घोडेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना आपण पाहतोय. चौथं षटक चालू असताना 47 धावा धावफलकावरती. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. षटकार स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. डीजे थँक्यू. यानंतरचा जो सामना होणार आहे त्या सामन्याचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला संपन्न करायचा आहे. त्यामुळे बेल्हा संघ आणि साकूर संघ आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस हा संपन्नच करायचा आहे. थँक्यू. 53 धावा धावफलकावरती. स्टेप आउट. बॅटची कडा तर लागली होती त्या ठिकाणी. धाव घेण्यासाठी नकार दिला. अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर स्थिर 53 वरती. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना कोणती टीम अगदी आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम आहे, त्याचं उत्तर काही क्षणात आपल्याला मिळणार आहे. क्वालिफायर 1 चा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेला लॉफ्ट केला, स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्रवीण गावडे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडूचं कलेक्शन करतोय. प्राप्त केला जातात त्या 2 धावा. टाळ्या शिट्ट्या नक्कीच आपल्याला ऐकायला येतील सायंकाळच्या सत्रापर्यंत. आज अनेक समर्थक देखील उपस्थित आहेत आपल्या संघांच्या समवेत. नारेंगाव वरून देखील अनेक क्रिकेटचे रसिक उपस्थित होत आहेत. बरेच जण लाईव्ह बरोबर देखील जोडले गेलेले आहेत. त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आरजी ग्रुप, स्वर्गीय शकर शेळके, स्वर्गीय शैलेश सातपुते प्रतिष्ठान नारायणगाव आणि देवा उद्योग समूह कर्दुले हरिया फारनेर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर आपण पाहतोय 55 धावा. 4 ओव्हरची समाप्ती आणि आता 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. या ओव्हरचे प्रायोजक आहेत स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान. नजर टाकूया धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता प्रवीण गावडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 5 या ठिकाणी टाकलं जात आहे. या वेळेला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल त्या ठिकाणी या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं, प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळते.
56 धावा धावपलकावरती ओव्हर क्रमांक 5 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. प्रवीण गावडे समोर अमोल घोडेकर आता पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका मॅरेथॉन इनिंग कडे वाटचाल अमोल घोडेकर करतोय. सलामी लिहून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 39 धावांवरती नाबाद आहे अमोल घोडेकर. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहेत. अमोल घोडेकर 39 धावावरती नाबाद. ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पुण्यावरून बघतायत. मोहसिन शेख आपलं देखील हार्दिक अशा प्रकारचं स्वागत असेल. त्याचबरोबर आपल्या स्पर्धेचे धन्यवाद. एक धाव घेतली जाईल. सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. 2 धावा येताना जे पाहायला मिळतात. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय धावपलकावरती धावा आहेत त्या 57 धावा धावपलकावरती. सिंगल नक्की जी आली एक आणि आता सुशांत स्ट्राईक वरती पोहोचताना पाहायला मिळतोय. ओ काय फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गगनाला गवसणी घालणारा एक ट्रीम इंडा सिक्सर. धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. विशेष करून आपण पाहतोय सातत्याने अहोत रात्र असा झटणारा आपला रवी काशीद. रवी काशीद यांचे पिताश्री आदरणीय दत्तात्रय धोंडीभाऊ काशीद साहेब यांच्या वतीने आपल्या या स्पर्धेला स्वर्गीय असे शेखर शेळके चषकासाठी तब्बल 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेले. मी काशीद दादांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. त्याचा मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. हॉटेल श्री दत्त भवन आदरणीय गणेशजी गाडेकर साहेब यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाची देणगी या ठिकाणी आली आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. ओरटो कॉम्बॉक्स प्रवीण गायकवाड. धन्यवाद मनोज बेल्लेकर. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळते. सुशांत गायकवाड परतताना पाहायला मिळाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय अक्षय टावरे. बारामती मधील मोरगावचा सितारा महाराष्ट्रातील अनेक मैदान आपल्या अष्टपैलूत्वानं गाजवली आहेत. अक्षय टावरेनं टाळ्यांच्या गजरात स्वागत केले जाते. सुशांत गायकवाडचं चांगला खेळ साकारताना पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 63 धावा धावपलकावरती प्रवीण गावडेचं हे महत्वाचं षटक प्रगती पथावरती जारी आहे. अक्षय टावरे ऑन स्ट्राईक. प्रवीण गावडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. दर्शकांची गर्दी प्रेक्षकांची गर्दी पार पडतोय स्वर्गीय शकर शेळके चषकाचा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा. अक्षय टावरे ऑन स्ट्राईक. प्रवीण गावडे तयार. ओ रिवर्स रिवर्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक शानदार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. धावपलकावरती धावा जर पाहिलं तर 69 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 69 69 धावा. धावांचा उच्चांक धावांचा प्रचंड मोठा डोंगर खर तर उभारला जातो आहे. क्वालिफायर 1 ची लढत आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स साठी ट्राय केला. यावेळेला टप्पा थोडासा खाली ठेवला प्रवीण गावडे यांनी. अनुभवी गोलंदाज आहे प्रवीण गावडे. एक डॉट बॉल या शेवटच्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. डॉट चेंडू येताना जो पाहायला मिळतोय आणि या धावा जर पाहिलं तर मात्र 5 ओव्हरची समाप्ती. 69 धावा धावपलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं अंतिम षटक टाकलं जाईल. अमोल घोडेकर अक्षय टावरे महाराष्ट्रातील नामांकित जोडी मैदानाच्या आतमध्ये एक प्रॉपर नारेंगाव गावाचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय बारामती मोरगावचा अक्षय टावरे मैदानाच्या आतमध्ये आहे. स्लॉग ओव्हरचं षटक टाकलं जाईल. संदीप गावडे हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. प्रेक्षक गॅलरी अगदी आपण पाहतोय गच्च. 3ही गॅलरीज 4ही गॅलरीज अगदी आपण पाहतोय. वाईड आहे खराब आहे. एक अवांतर धाव स्कोर कार्ड वरती येताना जे पाहायला मिळेल
40 धावांवरती नाबाद आहे अमोल घोडेकर. कुशल घोडके यांच्या माध्यमातून पारितोषिक अर्धशतक जर पूर्ण केलं अमोल घोडेकर यांनी तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 40 वरती नाबाद आहे अमोल घोडेकर. कितीतरी अर्धशतक आहेत या खेळाडूच्या नावावरती टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आज पुन्हा एकदा लक्षवेधी कामगिरी करत असताना एका मॅरेथॉन इनिंग कडे वाटचाल. 40 धावांवरती नाबाद. हो या वेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. 4 रन लॉंग स्टॉपला चौकार. साऱ्या गगनात ललकार हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. संदीप गावडे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. मारा करण्यासाठी संदीप तयार. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला मोठी दरी चेंडू सुसाट सीमा पार. बॅक टू बॅक 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. वैयक्तिक 48 धावांवरती नाबाद अमोल घोडेकर. अर्धशतकाच्या दिशेला अगदी आपण पाहतोय वाटचाल करतोय अमोल घोडेकर. तर प्रसिद्ध गोलंदाज सुमित आवटे हे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. अमोलनं जर अर्धशतक पूर्ण केलं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज सुमित आवटे यांच्या माध्यमातून त्यांना दिले जाणार आहेत. आज नारायणगाव मधून देखील बरेच जण लाईव्ह बरोबर जोडले गेले त्यांचंही स्वागत असेल. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेत क्वालिफायर 1 मध्ये अर्धशतक अमोल घोडेकर. शानदार दर्जेदार अप्रतिम खेळ. एक मॅरेथॉन इनिंग खरं तर साकारली. एक जबरदस्त अर्धशतक अमोल घोडेकरचं मैदानाच्या आतमध्ये. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संदीप तयार. हो पुन्हा एकदा उंची आहे लांबी आहे का. ओ प्रयत्न सुरेख त्या ठिकाणी चेंडू सीमा पार जातोय षटकारासाठी. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. प्रचंड मोठी तोडफोड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रचंड मोठी आक्रमकता दाहकता अमोल घोडेकरच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय फटके खेळलेत. या वेळेला कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती प्रयत्न सुरेख. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार येतोय. दर्जेदार षटकार कव्हर बाउंड्री लाईन षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. षटक मार्गस्थ आहे. अमोल घोडेकरची बॅट तळपताना पाहायला मिळते. कितीतरी मैदान या खेळाडूने गाजवली आहेत. आज गारगावचं एक क्रीडांगण देखील गाजवताना पाहायला मिळतोय आपल्या नेत्रदीपक फटक्यांनी. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार अमोल घोडेकरच्या बॅट मधून. या वेळेला हा लागोपाठचा चौथा असेल. अमोल घोडेकर अमोल घोडेकर अमोल घोडेकर काय फलंदाजी केली आहे. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. लागोपाठ 2 चौकार त्यानंतर लागोपाठ 4 षटकार. व्यक्तिगत स्कोर बनवला अमोल घोडेकरनं. 24 चेंडू 66. क्रिकेट रसिकांना विनंती एकदा जोरदार टाळ्या अमोल घोडेकर साठी. 66 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली आणि नाबाद राहिला अमोल घोडेकर. टोटल वरती नजर टाकली तर सांघिक धावसंख्या स्कोर ऍड करण्यासाठी थोडीशी लेटन्सी आली. 72 धावांची खेळी अमोल घोडेकरने केली आहे. 72 धावा 25 चेंडू 72 धावा अमोल घोडेकर. आणि संघाचं धावफलक
99 प्लस पॅनल्टीच्या 3 धावा, म्हणजे एकूण धावा असतील 102 आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल 103 धावांचं. 72 धावांची खेळी अमोल घोडेकर यांची. वा, काय खेळ केला अमोल यांनी. अमोल घोडेकरची बहारदारी खेळी आपण या ठिकाणी पाहिली. हे द्वंद्व आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, पण पूर्वीच्या काळी सुद्धा एक द्वंद्व असायचं अमोल दादा. पूर्वीचं द्वंद्व असायचं ना क्रिकेटचं, मग एका बाजूला घारगाव एका बाजूला बोटा. म्हणजे आपण म्हणतो ना भारत पाकिस्तानची मॅच असली का गर्दी खूप होते, तसं घारगाव बोटाची मॅच असेल ना तर गर्दीचा महापूर असायचं. म्हणजे इतकी गर्दी की मुंगी जायला पण जागा नाही. अर्थात ती अतिशयोक्ती होईल, परंतु इतकी गर्दी असताना पाहायला मिळायची घारगाव बोटाची मॅच. पण आज सगळा मित्रपरिवार स्वर्गीय शेखर शेळकेच्या चषकाच्या माध्यमातून हा घारगाव आणि बोटा परिसरातील सगळा मित्रपरिवार एकवटलेला आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काही द्वंद्व होतं ते फक्त तेवढे मॅच पुरतं होतं, परंतु कोणाच्याही परिवारावरती एखाद्या मित्रावरती कुठलंही सुखदुःख असेल तर हा सगळा मित्रपरिवार, म्हणजे एखाद्या घरात लग्न जर असेल तर लग्नाच्या वेळेस वाढपाची सुद्धा भूमिका आमच्या सगळ्या मित्रांनी मैदानात असेल ते आमची मैत्री नसायची, मैदानाच्या बाहेर आमची मैत्री असायची. तर त्या काळाचे जे घारगावचे जुने प्लेअर होते, आमचे हरुणबाई होते, ते आमचे सलीमबाई होते, आमचे सुहास आहेर होते, हे सगळे जुने खेळाडू. पण पोट्यामधून जे प्लेअर होते ना, मग आमचे गेनभाऊ लामकडे असतील, आमचे बाळासाहेब पाटील व शेळके असतील, आमचे सुधू अण्णा शेळके आहेत, शिवदास मिस्त्री आहेत, आज विलास शेळके आहेत, स्वर्गीय गणेश दादा शेळके, आमच्या मुन्नाबाईशे, ही सगळी आमच्या राजू चाचा, ही सगळी मित्रमंडळी असायची त्या काळात. कमरुद्दीन शेख, ही सगळी मंडळी असायची. डॉक्टर गोडसे, प्रशांत गोडसे, प्रकाश शेळके, ही सगळी नावं आली. एक वेळेस घारगावची मंडळी आहेत ना, घारगावची मंडळींची 4च नावं आली, बोटेची किती आली? ही मैत्री ना. कारण घारगावमध्ये क्रिकेटची स्पर्धा आहेत आणि बोट्याच्या ग्रामस्थांचं स्वागत करणं, जुन्या धंदे काढूनचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आमचे आमचे बाळासाहेब पाटील व शेळके उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होतोय. आणि मी सगळ्यांना विनंती करेल, जनार्दन पाटील आहेर यांच्या माध्यमातून जुन्या धंद्या सगळ्या खेळाडूंचा सन्मान आहे. त्यामुळे बोट्यातील असणारे सगळे जुन्या धंदे खेळाडू या आणि आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारा अशी विनंती राहील. युवा नेते महेशरावजी शेळके साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी राहुल शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर जहीर शेख भाऊ शेळके यांच्या वतीने स्वर्गीय शेखर शेळकेच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी जे संपन्न केलं जात आहे. पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जातोय. एक बक्षीस मधुर धुळेसाठी या ठिकाणी आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये. तर मॅच चालू झाली गफूरबाई आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय नरेशजी डोमे सर आपल्या समवेत जोडले जात आहेत. या सर, आपलं असेल हार्दिक स्वागत. गफूरबाई चौगुले यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आहे. विकास आबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संतोष आबळे या ठिकाणी उपस्थित, संदीप आबळे या ठिकाणी उपस्थित. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फोटो कॉम्बॉक्स आदरणीय नरेश ढोमे सर, थँक्यू. धन्यवाद. खेळपट्टी आज रणांगण, हातात बॅट, डोळ्यात धग, एक चेंडू एक संधी पलटवायचा सामन्याचा डाव. खास बाभळवाडीवरून सरवर पठाण आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. बाभळवाडी तालुका पारनेर या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित आहे. सरवर पठाण आणि मित्रपरिवाराचं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रवीण सर, धन्यवाद मनोज सर. स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब गारगाव तालुका संगमनेर आयोजित सन्मान्य आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपल्या सर्वांच्या हृदय सिंहासनावरती आरूढ असलेले सन्माननीय जनाशेठ आहेर आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेला महोत्सव, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि गर्दीचा महापूर इथे ओसंडून होत असतानाच आज 22व्या वर्षी अखेरची 22व्या वर्षी होत असलेली फायनल क्रिकेटच्या स्पर्धेची आणि त्याच्या पूर्व
संडेला अगोदरच होत असलेले सेमीफायनलचे सामने. पहिला डाव मैदानामध्ये संपलेला आहे. इथं एक वादळ आलं, एक तुफान आलं, एक ज्वालामुखी फुटला अमोल घोडेकर नावाचा. जसा तो काल सुद्धा एक फुटला ज्वालामुखी अभिषेक शर्मा नावाचा. 14 चेंडू मध्ये अर्धशतक ठोकलं, 10 चेंडू षटकार मध्ये न्यूझीलंडला लोळवलं. आणि इथे आज खेळला अमोल घोडेकर. धावांचा पाऊस त्यानं पाडला आणि एका मोठ्या आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना आरजी ग्रुप नारायणगाव विरुद्ध देवा उद्योग समूह करजुले हरेश्वर. सलामीची जोडी मधुर धुळे आणि स्वप्नील भालेराव. आयकॉन आहे स्वप्नील भालेराव, जो राहू तालुका दौंड या गावाला बिलॉंग करतो. तर दुसऱ्या बाजूला मधुर धुळे करजुले हरेश्वरचा एक अत्यंत तगडा खेळाडू मैदानामध्ये. आणि गोलंदाजी मार्क वरती मोरगाव बारामतीचा खेळाडू अर्थात अक्षय तावरे. गेल्या अनेक वर्षांमध्ये अक्षय तावरेनं आपल्या खेळाची क्षमता दाखवलेली आहे. सातत्यानं बॅट बॉल परजून तो मैदानामध्ये येत असतो. उजव्या यष्टीच्या बाहेर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न इथे फसला. फलकावरती धावा 12. षटक पहिल्या मैदानामध्ये सुरू. पहिल्या चेंडूवरती षटकारानं सुरुवात, त्याच्यानंतर ठोकलेला चौकार आणि पुन्हा अक्षय तावरेचं कमबॅक. काही चेंडूंमध्ये डॉट बॉल त्याने टाकलेत, तर रोखलेले मागचे काही चेंडू. पहिलं षटक अत्यंत प्रभावी. उजव्या यष्टीच्या बाहेर, इथे बराचसा बाहेर असेल. संतोष बालेराव सर्व उत्तर पूर्व पश्चिम दाखवतायत. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. फलकावरती धावा 13. या ठिकाणी स्वर्गाची शेखर शेळके यांच्या प्रतिमेचं पूजन या सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे. या सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. विनंती राहील आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. फलकावरती धावा 13. 103 धावांचं आव्हान आहे. मोठं आव्हान आहे. मोठा पर्वत फोडवायचा आहे. मोठी इमारत धावांची उभी करायची. उजव्या बाहेर बॅक टू बॉलर अक्षय तावरे समोर. धावा घेण्याची संधी बिलकुल नाहीये. पहिल्या षटकामध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी. याबरोबर षटक संपेल. 2 चेंडू जास्त टाकलेत, मात्र धावा केवळ आल्यात 13. 13 ने चालणार नाही. 6 षटकांमध्ये 103 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. जवळपास 18 धावा प्रत्येक षटका पाठीमागे बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत 13. सेमी फायनलचा पहिला सामना मैदानामध्ये. पठार भागावरती क्रिकेटची स्पर्धा, प्रेक्षकांना देखील भरपूर उत्सुकता असते आणि त्यामुळे सातत्यानं 22 वर्ष हा सोहळा सुरू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी प्राध्यापक वसंतजी भागवत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरस्वती पूजक वसंतजी भागवत साहेब आपल्या या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. विनंती राहील, आपला सन्मान होतोय, सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं अशी आपणास विनंती राहील. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाज धावतो वाऱ्यासारखा, हातातून सुटते अग्निबाण. फलंदाज उभा सिंहासारखा, छातीत आत्मविश्वास महान. गोलंदाज आणि फलंदाजांमधलं हे द्वंद्व आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळतंय. खर तर युद्ध मोठं आहे. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस रम्य असतं, परंतु युद्धाची भयानकता, युद्धाची दाहकता इथे स्पष्ट जाणवते. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज गणेश उजव्या हातानं राऊंड द विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर मधुर धुळ्याचा प्रयत्न होता, फसलेला प्रयत्न. आणि इथे यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न देखील. स्वप्नील भालेराव अडचणीत सापडला होता, बालंबाल बचावलेला आहे. धावा मिळणार नाहीत. राजू पाटेकडे चेंडू खेळला होता. त्याच वेळेस मधुरने ठरवलं होतं की धाव घेणं शक्य नाही, पण पुढे निघाला होता स्वप्नील भालेराव. फलकावरती धावा 13. पहिल्या 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्या होत्या. तिथून पुढच्या 5 चेंडू मध्ये मात्र 3 धावा आलेल्या आहेत. उजव्या यष्टी परत एकदा बाहेर, अपर कट, उंच टोलेचा फटका. 6 धावांची मोहर, खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. लोहे को पुलकित करता. एक गोड आवाज बॅट मधून आला की आपण ठरवून टाकतो की इथे धावा मिळणार आहेत 6. आणि त्याच्या नावासारख्याच, परंतु तो कधी हातोडा हातात घेतो, कधी त्याचा फटका अत्यंत गोड असतो, कधी तो फुंकर मारतो. मधुर धुळे उजव्या यष्टीच्या बाहेर, वेगवान चेंडू. इथे बराचसा बाहेर आहे. वाईटची घोषणा येणार आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती. धाव फलक दाखवतो 20 धावा. 20 ऑन बोर्ड. एक षटकार जरूर या षटकामध्ये जरी प्राप्त असेल तरी गोलंदाज गणेश
लांब टाकायचा प्रयत्न. पहिला चेंडू त्यानं शरीरापासून लांब टाकला होता, दुसराही लांब टाकला होता, तिसराही लांब टाकला होता. स्ट्रॅटेजी अगदी फिक्स आहे. पुन्हा एकदा लांब, इथे चांगला फटका. कव्हर्स मध्ये गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक समोर आहे आणि खराब क्षेत्ररक्षक. धावा 4. खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. खास मुंबईवरून या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक वसंतजी भागवत सर क्रिकेटचा आनंद घेत आहेत. भागवत सरांचं मनापासून कौतुक. स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी आदरणीय महेश शेठ नानासाहेब शेळके पाटील फ्रॉम भोटा यांच्या माध्यमातून जमा झाले. त्यांना मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर रंगनाथ कुरकुटे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत. सागर शेळके यांचं स्वागत. राजू आरोटे, बबलू शेठ, प्रथमेश लबडे, बबलू शेठ या ठिकाणी उपस्थित. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे राजाभाऊ आरोटे या ठिकाणी उपस्थित आहेत. शंतरा पाटील आमचे डोंगरे या ठिकाणी, शंतरा पाटील डोकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. रंगनाथ पाटील कुरकुटे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सगळ्या मान्यवरांचं मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत. नामदेवराव शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित. आदरणीय गणेश शेठ वाघ, त्याचबरोबर अविनाश शेठ वाघ या सगळ्या मित्रपरिवार उपस्थित आहेत. सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सगळ्यांनी सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती राहील. ओर कॉम्बॉक्स आदरणीय नरेश डोंबे सर, थँक्यू. नो बॉल साठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. ओव्हर स्टेपिंग साठी चेंडू पाय त्याने कुठे टाकलाय बघायचं. यस, नो बॉल. पंचांचा निर्णय कायम आहे. रेफरल अनसक्सेसफुल. 6 षटकांची मॅच, 103 धावांचं आव्हान आणि पहिल्या 2 षटकामध्ये फलकावरती 25 धावा. जशास तसं प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट अशी मॅच. मधुर धुळे, स्वप्नील भालेराव हे बिनीचे शिलेदार मैदानामध्ये सलामीची जोडी. तर गणेश गोलंदाज. या षटकामध्ये अद्यापर्यंत 2 वाईड, 1 षटकार, 1 चौकार, 12 धावा प्राप्त होत आहेत. सरासरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न या षटकामध्ये देखील. मधुर धुळे ऑन स्ट्राईक. उजव्याच्या बाहेर. काय गोलंदाजी आहे. तीच लाईन, तोच टप्पा, तीच दिशा. अजिबात गोलंदाज लाईन सोडायला तयार नाही. काही वाईड जरूर आलेत मात्र तरी लाईन सोडायला तयार नाही. मधुर धुळेला काहीतरी समस्या जाणवते. गुडघ्यामध्ये वेदना स्पष्ट दिसतायत. लांब सिमेंट विकेट वरती खेळणं वेगळं आहे, माती विकेट वरती खेळणं वेगळं आहे. त्यामुळं इथे खेळाडूंनी खेळत असताना काही गोष्टींची काळजी सिमेंट विकेट वरती खेळताना स्पेशली घ्यावी लागते. लांबचा चेंडू होता आणि लांबचा चेंडू खेचून घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाय थोडासा त्याचा दुखावलेला आहे, स्नायू दुखावलेले आहेत आणि त्यामुळे खेळ थोडा वेळ थांबलेला आहे. या अगोदर आपण पाहिलं की मागच्या काही वर्षांमध्ये मधुर धुळेला लिगामेंटच्या समस्या जाणवल्या होत्या. त्यानंतर ऑपरेशन करून तो परत एकदा मैदानामध्ये दाखल झालेला होता. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय खास बोट्यावरून किरण बोराडे आणि शिवाजी मध्ये ठिकाणी उपस्थित. त्यांच्या सोबत त्याचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय आदरणीय आमचे संदीप आबळे सर, संतोष आबाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर संदीप आबळे सर आणि संतोष आबळे सर तसं अगदी आपण पाहिलं तर जनार्दन डायर पाटील गोष्ट आवर्जून सांगितली की राजकीय पटलावरती आम्ही छापा काढाय, परंतु शेखर शेळकेवरती असणारं प्रेम आणि क्रिकेटवरती असणाऱ्या प्रेमापोटी दुसऱ्या दिवसामध्ये खास करून हे दोन्ही मित्र आणि टीचर समोर तिथं बसून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत सातत्याने करताना पाहायला मिळाले. आणि न सांगता विशेष क्रिकेटवरती असणाऱ्या प्रेमापोटी हा सगळा सन्मान या ठिकाणी केला जात होता. त्याबद्दल मी मनापासून त्यांचं स्वागत करेल, अधिकाधिक स्वागत करेल. आलेले त्यांनी ही गोष्ट सांगितली. सर यायला उशीर पण झाला, आज प्रजासत्ताक दिन होता, गावातील शाळेतील सगळे कार्यक्रम संपले आणि मग येता आलं, पण यायला उशीर झाला त्याच्याबद्दल मनापासून माफी पण आहे. हे क्रिकेट निश्चितप्रमाणे विशेष त्यांचं जे आहे. त्याचबरोबर अमोलदादा कोणी ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून शेखर शेळकेच्या नावावरती पहिल्यांदाच आपल्या संगमनेर शहरामध्ये पहिली क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळाली, युवा चषक. अमोलभाऊ आपलं मी मनापासून ठिकाणी स्वागत करतो. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय आमचे संभाजी काळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, खंडूशेठ काळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जे दत्ताशेठ एरंगे या ठिकाणी उपस्थित. तर सर्वांचा सन्मान होते. सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं अशी विनंती राहणार आहे. जुने जाणते खेळाडू हनुमान स्पोर्ट्स क्लब बोटा आणि रोकडेश्वर
आम्ही तुम्हाला एस आर स्पोर्ट्स तर विनंती राहील. आणि मला वाटतं पायाला खूप जोरदार दुखापत मधुरच्या होताना पाहायला मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे शेट एकदा लिगलमेंटचा प्रॉब्लेम असताना 2 वर्ष क्रिकेट पासून लांब पण होता, पायाचं ऑपरेशन पण झालं होतं. त्यासाठी टेनिस क्रिकेट विषयातून खूप सारी मदत पण मधुरसाठी होताना जे पाहायला मिळाली होती. आणि आता मला वाटतं परत एकदा पायाला थोडीशी दुखापत त्याच्या होताना पाहायला मिळते. आणि आता त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे. फोटो कॉम्बॉक्स परत एकदा नरेश ठोंबे सर. रिटायर्ड हॉट होईल मधुर धुळे. खरं तर चांगले कनेक्शन मिळत होते. एक चौकार एक षटकार त्याने दाखवला होता. एक अप्पर कटचा एक तुफानी षटकार आणि कव्हर ड्राईव्हचा एक चौकार. मात्र 2 फटके खेळल्यानंतर पुन्हा एकदा लांबचा चेंडू खेळायचा प्रयत्न, तो त्याचा पाय थोडासा घसरला आणि दुखापत झाली. तो बाहेर परतोय तर नवीन फलंदाज अनिकेत रोडे मैदानामध्ये दाखल होईल. स्वप्नील भालेराव, अनिकेत रोडे दोघही आयकॉन आता इथून पुढे डाव सांभाळतील. देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वर संघाचा 103 धावांचं मोठं लक्ष संघासमोर आहे. आणि एवढं मोठं लक्ष गाठायचं असेल तर दोन्ही फलंदाजांना आपल्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल. क्षमता आहे दोघांमध्ये तेवढी मोठी, तर दुसऱ्या बाजूला फलंदाजांमध्ये, क्षेत्ररक्षकांमध्ये, गोलंदाजांमध्ये देखील तेवढी मोठी समस्या आहे. आरजी ग्रुप नारायणगाव अनुभवी संघ आणि त्याचबरोबर दमदार आयकॉन सह तो संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. अमोल घोडेकरची तुफानी फलंदाजी बघितली आपण, वादळी फलंदाजी बघितली आणि त्याला प्रत्युत्तर देताना उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू निर्धाव. गणेश, प्री प्लॅन काय असतो तुम्ही बघितलं असं की रात्री उद्या कोणाबरोबर खेळायचंय, तुम्हाला गोलंदाजी कशी करावी लागेल, कुठे टप्पा ठेवायचा आहे, याविषयी गणेश अगदी फिक्स आहे. त्याने सगळे चेंडू एकाच लाईन मध्ये टाकलेत. लेन थोडीशी व्हेरिएबल आहे त्याची, पुढे मागे केली त्याने, पण चांगली गोलंदाजी. राऊंड द विकेट परत एकदा बाहेर. इथे यष्टी रक्षक काढू शकत नाही, मात्र थर्ड मॅनने चेंडू अडवलाय. धावा मिळणार नाहीत. पुन्हा निर्धाव चेंडू. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. फलकावरती 25 धावा. सलामी. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, ही शानदार भेट ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. टॉस अजून झालेला नाहीये. साकुर टीमचा कॅप्टन आपण सूचना केली होती की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. तर श्री वीरभद्र स्पोर्ट्स साकुर टीमचा कॅप्टन झाला. आणि त्याबरोबर शिवसागर लिजंड मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट्स बेल्ला सुंदर पुणे यांच्यामध्ये टॉस होणार आहे. आणि टॉस यवमाडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अमोलभाऊ खोडे, त्याबरोबर संदीपभाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बोथ कॅप्टन चला लवकर. सुमित भंडारी चला. टू नरेश सर. यस, कव्हर्स मधून उचलण्याचा प्रयत्न. टीप एक्स्ट्रा कव्हरला टिपेला झेल आणि अजून एक फलंदाज बाद. प्रवीण गावडे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. 2 मोठे धक्के इथे बसतायत. देवा उद्योग समूह
कर्जुले हरेश्वर संघाला. एकतर पहिला धक्का होता मधुर धुळे, 2 षटकार 2 चौकार ठोकत मधुर धुळेने चांगली सुरुवात दिली होती. तोच मधुर धुळे बाद झाला. स्वप्नील मात्र कुठलाही धाव न काढता बाद झाला. 3 चेंडू खेळला, एकही धाव काढू शकलेला नव्हता. अनिकेत रोडे अजून 2-0 आहेत, तर प्रवीण गायकवाड 1-0 काढून बाद झालेला आहे. प्रवीण गावडे लिहिर तिथे. प्रवीण गावडे 0 बाद, स्वप्नील 0 बाद, अनिकेत रोडे अजून 0. एक मात्र स्कोरर होता, एक मात्र रन मशीन होतं, ते थंड झालेलं आहे. मधुर धुळे. यस, लेंथ बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह केला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला. राजू पाटे तिथे आहे. एक धाव जरूर प्राप्त होईल. अंडर आर्म थ्रो सुद्धा किती मजबूत जातोय बघा तुम्ही राजू पाटेचा. नारायणगावचा कोहिनूर आहे राजू पाटे. यस यस, ओ हो, काय बॉल होता हा. थोडीशी चूक झाली असती तर मला वाटतं त्रिफळा उडवाला असता, पण चेंडू त्याच वेळात कुठे तर सीमारेषेच्या बाहेर आहे. ही क्षमता अनिकेत रोडेची. शानदार षटकार, शानदार चौकार. 30 धावा फलकावरती. अक्षय तावरे यशस्वी गोलंदाज, 2 फलंदाज या षटकामध्ये बाद केलेत. आणि समोर अनिकेत रोडे. पुढे सरसावत उंच उंच उंचच उंच. क्षेत्ररक्षक तिथे खाली जिलेबी सारखा फिरत होता. मोठा क्षेत्ररक्षक होता, मात्र चेंडूवरून नजर हटली आणि तिथे आता दुर्घटना घडली. फलकावरती धावा 31, एक धाव प्राप्त होईल. अक्षय तावरेने या षटकामध्ये प्रचंड विध्वंस मांडलेला आहे. 2 फलंदाज बाद केले, तेही स्वप्नील भालेराव आणि प्रवीण गावडे. आणि त्याच्यानंतर त्याने जाळ्यात अडकवलं होतं अनिकेत रोडेला. यस, कडक कडक बॉल. टप्पा पडल्यानंतर उंची आणि बाहेर निघालाय. लेग कटरचा अत्यंत प्रभावी वापर. धावा इथे मिळणार नाहीत. षटक संपलं. या षटकामधून केवळ 6 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 2 गडी बाद 31. क्या कभी अंबर थँक्यू. या ठिकाणी टॉस होतोय आदरणीय अमोल भाऊ कोडे यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला अगदी आपण पाहतोय अकिब, एका बाजूला अनिल. आणि टॉस फील बेल्ला ऑन द टॉस. काय घेणार? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. अमोल दादांना खूप साऱ्या शुभेच्छा, मनापासून धन्यवाद. अमोल दादांना विनंती राहील, आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्यावेत विनंती राहील. स्वर्गीय शेखर शेळके चषक 2026 या चषकाचे आयोजक छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब. खरं तर शेखरच्या नावानं मी प्रथम संगमनेर शहरामध्ये प्रथम स्पर्धा युवा मराठा चषकाच्या माध्यमातून आयोजित केली होती. आणि विशेष या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो जनार्दन पाटील आयर, या स्पर्धेचे मुख्य आयोजक. खरं तर या स्पर्धा भरवणं म्हणजे एक मोठं आव्हान आणि जोखीम असते. तरी या सर्व परिस्थितीनुसार जनाभाऊनी एक मोठं आयोजन आणि एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन आणि तालुक्याच्या बाहेरील सर्व क्रिकेट खेळाडूंना ही मोठी पर्वणी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि शेखरचं नाव या संगमनेर तालुक्यात आणि महाराष्ट्रभर शेखरने जे मिळवलं होतं त्याच्या आठवणी या ठिकाणी आपण जिवंत ठेवला. माझ्या युवा मराठा चषकाच्या वतीने, माझी पत्नी प्राची अमोल कवडे संगमनेर नगर परिषदेची नगरसेविका हिच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल भाऊ, आपल्याही मनापासून कडे कौतुक. थँक्यू व्हेरी मच. राजू पाटील आसमान दाखवलं इथे. षटकार ठोकला अनिकेत रोडेनं, मात्र त्या अगोदरचे 2 बॉल डॉट पण आलेले आहेत. 3 चेंडू या षटकामध्ये संपलेले आहेत. पुन्हा एकदा सरासरीच्या मागे ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय नारायणगावकरांचा. तर पाहायचंय कर्जुले हरेश्वरकर या सामन्यामध्ये कशी मुसंडी मारतात. लेंथ बॉल होता, पुन्हा निर्धाव.
मोठा फटक्याच्या प्रयत्नात असलेले फलंदाज आहे. पण एकदम मोठा घास घेण्याचा प्रयत्न केला की मग बऱ्याचशा काही गोष्टी हातातून निष्ठून जातात. तसंच झालं इथे. मोठेच फटके खेळायचे त्याशिवाय तरणोपाय नाही आणि 3 बॉल आउट झालेले आहेत. फलकावरती धावा 37. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज राजू पाटेचा हा उंच धुरंदर अनिकेतचा षटकार पहा. शानदार फटका असा धुवाधार हा गेला षटकार स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. 2 षटकार या षटकातून आलेले आहेत आणि धावफलक पुढे पोहोचलेला आहे 43. थँक्यू. या ठिकाणी या खंडेराय वाडीवडून भानुदाय डेरंगे, निलेश डेरंगे आणि मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. लेंथ बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. एकच धाव तिथे प्राप्त होऊ शकते. फलकावरती धावांची संख्या वाढेल. 44. षटक संपले. 4 षटकांचा खेळ संपला. या अगोदर आपण अक्षय तावरेला मैदानामध्ये बघितलं होतं. मात्र आता अक्षय तावरे तुम्हाला मैदानामध्ये दिसत नाहीये. कदाचित सबस्टिट्यूट मैदानामध्ये आलेला आहे. परंतु 2 षटकामध्ये त्यानं आपलं काम तमाम केलेलं आहे. प्रतिष्ठानचे सल्लागार सलीमभाई शेख यांचंही आगमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. सर्व क्रीडा रसिकांना सूचना आहे. खर तर स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण स्पर्धा करत असतो तर रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. स्वतः जनाशेठ आहेर खर तर समाजाविषयी अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यामुळं त्यांचे असे समाजशील उपक्रम सातत्यानं सुरू असतात. यावर्षी देखील आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत 73 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि आपलं 22वे वर्ष आहे. त्यामुळे 122 लोकांनी रक्तदान करावं असा संकल्प आहे. उंच टोलचंग फटका. इथे धावा मिळतील 6. त्यामुळं जनार्दन शेठ आहेर यांचा प्रयत्न आहे की 122 लोकांनी रक्तदान करावं. सर्व रक्तदात्यांसाठी एक स्पोर्ट्स सायकल देखील आहे. जेवढे रक्तदाते रक्तदान करतील त्यांच्यामधून आपण लकी ड्रॉ करणार आहोत आणि लकी ड्रॉ विजेत्या रक्तदात्याला एक स्पोर्ट्स सायकल बक्षीस दिली जाणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक देणगी या ठिकाणी येते. शकरचा अतिशय जवळचा मित्र गारगावचाच मुझफ्फर शेख. आता शकरची जन्मतारीख होती 1/4/1992 आणि म्हणून 1492 रुपयाची देणगी या क्रिकेटच्या स्पर्धेला स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ मुझफ्फर शेख यांच्या माध्यमातून आलेले आहे. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आज या स्पर्धेच्या निमित्तानं भारत हायस्कूल घारगावचे माजी मुख्याध्यापक आदरणीय खरात सर उपस्थित झालेले आहेत. तर काही दिवसांपूर्वीच एक घटना या मैदानामध्ये आपण बघितली होती की एका खेळाडूला अचानक असह्य वाटायला लागलं आणि इथे कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यावेळेस खरात सरांच्या चिरंजीवांनी त्या खेळाडूला आळेफाट्यापर्यंत पोहोचवलं होतं. आज या ठिकाणी आदरणीय प्राचार्य खरात सर उपस्थित झालेले आहेत. आम्ही आदरणीय जनाशेठ आहेर त्याचबरोबर स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. सहर्ष स्वागत करतो. जाऊया मैदानामध्ये. उंच उंच फटका. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक क्षेत्र खाली आणि कॅच होईल. ड्रॉप. तर जाऊया मैदानामध्ये. अजून एक फलंदाज इथे बाद होणार आहे 5व्या षटकामध्ये. जे षटकाची सुरुवात चांगली होती मात्र शेवट थोडासा खराब होताना दिसतोय. अजून एक फलंदाज कोसळला. 58 धावा. फलकावरती गडी बाद झाले 4. अनिकेत रोडे अजून मैदानामध्ये आहे.
अनिकेत रोडेच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार 3 षटकार बाहेर पडलेले आहेत. एकांटा शिलेदार लढतोय, शेलार मामा सारखा लढतोय, पण अजून लक्ष खूप लांब आहे. 58 धावा फलकावरती, जवळपास अर्ध लक्ष. यास उंच फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. अनिकेत रोडे 4 षटकार अनिकेत रोडेच्या बॅट मधून. एकतीस वरती नाबाद आहे. 15 चेंडू मध्ये 31 धावा अनिकेत रोडेच्या. 15 चेंडू मध्ये 37 धावा. फुल टॉस बॉल आणि तिथे अमोल घोडेकर कडून पुन्हा सुटला कॅच. अनिकेत रोडेचे कॅच 2 वेळा सुटलेत अमोल घोडेकर कडून, पण संघनायक अमोल घोडेकर कडे अजिबातही तिरक्या कटाक्षानं बघणार नाही, कारण अगोदर फलंदाजीमध्ये त्यांनी एवढ्या धावांचा पाऊस पाडलेला आहे. या 2 कॅचने मला वाटत नाही त्यामध्ये काही फरक पडेल. फलकावरती धावा आहेत 65. विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 38 धावा. धोक्याच्या पातळीच्या बाहेर आहे. राजू पाटीलला मात्र 6 चेंडू चांगले टाकायचे. या ठिकाणी सन्माननीय भानुदास वाळुंज, फुलांचे प्रसिद्ध व्यापारी, यांच्या माध्यमातून 2100 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यांचा देखील हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सहा चेंडू 38 धावा. अमोल घोडेकर यानेच हा पराक्रम केलेला आहे फुलगावच्या ग्राउंडवर, हवेली तालुक्यामध्ये. मला वाटतं त्याला आता साल झाली असतील 12-13 वर्ष झाली असावीत. यस, नाही नाही नाही, 2017. 7-8 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत. अनिकेत रोडे समोर आहे, राजू पाटे समोर आहे गोलंदाजीसाठी. इथे 4 धावा मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 70 धावा. विजय अजून लांब जातोय. फक्त शेवटचे 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. यस, अनिकेत ओढून मारला चेंडू. गॅप मिळू शकत नाहीये. एकच धाव प्राप्त होऊ शकते आणि या फटक्या बरोबरच विजयाच्या सगळ्या आशा सुद्धा आता इथे संपलेल्या आहेत, कारण राजू पाटे समोर आहे. अजूनही विजय 31 धावा दूर आहे. यस, पुन्हा एकदा फुल टॉस आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. सेमीफायनलचा सामन्यामध्ये मजबूत पकड बनवत फायनल मध्ये पदार्पण करणं स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय शैलेश सातपुते, आरची ग्रुप नारायणगाव संघाला फारसा अवघड नाहीये. यासूनच टोले जंग अनिकेत रोडे 6 धावांची मोहर उमटवतोय. या ठिकाणी आणखीन एक देणगी येते. दिनकर ऍटो, सन्माननीय दिनकर मामा गाडेकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची देणगी या स्पर्धेला आलेली आहे. 20 वर्ष खऱ्या अर्थानं खर तर सहकार्य दिनकर मामांचं राहिलेलं आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा 6 धावांची मोहर उमटते. लागोपाठचे 2 षटकार अनिकेत रोडेचे. मात्र दिवा विझलेला आहे. आता तेल घालून उपयोग नाही. शेत जळून गेलेली आहे. पाऊस पडून आता काही उपयोग नाहीये. अर्धशतक मात्र पूर्ण होतोय अनिकेत रोडेचं. धावफलकावरती 84. विजयासाठी अजून 19 धावा आणि शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. पुन्हा एकदा यास चौकार. 54 धावांची नाबाद खेळी अनिकेत रोडेकडून. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. थँक्यू. खास वनकुट्यावरून हौशीलाल पाटील हंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. एक सन्मान आपला व्यासपीठावरती होतोय, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हौशीलाल पाटील हंडे, खास पुण्यावरून रमेश कोकाटे आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. दरवर्षी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असतात, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सन्माननीय मनोज शिंदे,
आणि सन्माननीय मयूर इथापे आपण हे उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला एक छोटासा सन्मान